आईची शाळा प्रकल्पातील किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि तुम्ही विचारताय ना आज काय स्पेशल? हो, तुमच्यासाठी आज एक स्पेशलच पदार्थ बनवणार आहे आणि हा पदार्थ शरीराला अतिशय उपयुक्त आणि अनेक दिवस टिकणारा, तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ आहे। या चटकदार पदार्थाचं नाव आहे परिपूर्ण लेमन चटका। अगदी नावाप्रमाणे चटका लावणारा असा हा पदार्थ आहे। तर हा पदार्थ कसा केला त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। चला तर मग या पदार्थाची कृती पाहूया। हे पहा, इथे मी 5-6 लिंब अशी कापून घेतलेली आहेत, म्हणजे एका लिंबाचे 2 भाग केलेले आहेत। हे बघा, रसरशीत अशी छान पिकलेली लिंब इथे घेतलेली आहेत। आता आपल्याला या कापलेल्या लिंबांचे जे तुकडे आहेत हे या कुकरच्या भांड्यात ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत। ते आपण घेऊया। आता इथे मी गॅस ऑन केलाय आणि गॅसवर हा छोटा कुकर ठेवलाय। कुकरमध्ये पाणी घातलंय, जाळी ठेवली आहे। जाळी बुडेल एवढं पाणी घातलेलं आहे, थोडंसं जास्त। आता ही जी लिंब आपण कापली ती कुकरच्या भांड्यात ठेवून आपल्याला या कुकरमध्ये ठेवायची आहे। मी ठेवले आणि त्याला मी हे झाकण लावते आणि आपल्याला या कुकरच्या 8 ते 10 शिट्ट्या करून ही लिंब शिजवून घ्यायची आहे। फुल फ्लेमवर हा मी गॅस ठेवलेला आहे। आपण आता ते लिंबाचे तुकडे शिजवून घेऊया। हे बघा, आपला कुकर थंड झालेला आहे। आपण ते उघडून बघूया। हे बघा, लिंब मस्त शिजलेली आहे। आपण ती काढून घेऊया। हा कुकरचा डब्बा काढून घेऊन आपण त्या लिंबामधल्या बिया पण काढून घेऊया। हे बघा, शिजवलेली लिंब आपण इथे या डिशवर काढून घेतलेली आहेत। हे बघा, शिजवताना मी जाळी बुडेल एवढं पाणी कुकरमध्ये घातलं होतं, परंतु लिंबाचे तुकडे या कुकरच्या भांड्यात ठेवताना मी जराही पाणी घातलं नव्हतं, परंतु तरी सुद्धा हे लिंबाचं पाणी सुटलेलं आहे। ते आपल्याला नंतर रेसिपीमध्ये वापरायचं आहे। आता ही जी शिजवलेली लिंब आहेत ना, याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। त्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, शिजवलेला भाग असा उलटा करायचा, हे बघा, आणि त्याच्या अशा बिया काढून घ्यायच्या। बिया अजिबात ठेवायच्या नाही। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या बिया आपण काढून घेऊया। मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा, लिंबामधल्या बिया मी इथे काढून घेतलेल्या आहेत। बी आपल्याला एकही ठेवायची नाही, कारण या बीमुळे कडवटपणा येऊ शकतो त्या चटक्याला। आता आपल्याला हे मिक्सरवर छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। ते आपण करून घेऊया। हे बघा, आपली जी शिजवलेली लिंब होती ती वाटून झालेली आहे आणि वाटण्यासाठी मी जराही दुसरं पाणी घातलेलं नाही। हे जे कुकरमध्ये त्या लिंबाचं सुटलेलं पाणी होतं तेच वापरलेलं आहे। आणि तुमच्या लक्षात येईल, हे बघा किती फाईन पेस्ट झालेली आहे आणि ही सालासकट केलेली पेस्ट आहे, फक्त बिया काढून टाकल्या। आपण ही जी पेस्ट आहे फाईन पेस्ट केलेली ती बोलमध्ये काढून घेऊया। आता हे बघा, लिंबाचा हा जो मी शिजवलेली लिंब वाटून घेतली आहे त्याची ही पेस्ट तुमच्या लक्षात येईल। तेव्हा किती फाईन पेस्ट झालेली आहे। ही 1 वाटी पेस्ट झालेली आहे, अगदी पूर्ण भरून 1 वाटी। आणि तेवढी आपल्याला ही जी 1 वाटी घेतली आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला साखर घ्यायची आहे। हे बघा, इथे मी ही 1 वाटी आणि ही अर्धी वाटी आणखी घेतलेली आहे
आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. एक लक्षात घ्या, ही पेस्ट करताना त्याच्यामध्ये बारीक क्रश केलेले लिंबाच्या सालाचे तुकडे येऊ शकतात. ते तसेच ठेवायचे, पुन्हा त्याला ग्राइंड करायची गरज नाही, कारण ते केल्यावर, हा चटका बनवल्यावर ते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात. आता आपण पुढची कृती करायला घेऊया. आता ही वाटलेली पेस्ट 1 वाटी आणि 1.5 वाटी साखर, हे बघा, हे मिक्स करून मी या कढईमध्ये ठेवलेली आहे आणि गॅस ऑन केलाय. हे बघा, गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित ढवळत ते शिजवायचं आहे. ते ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे, एवढं लक्षात घ्या. ते आपण करून घेऊया. आता हे बघा, साखर आणि तो लिंबाचा क्रश आपण जो केलेला होता पेस्ट, ती व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता मी मीडियम फ्लेमवर जो गॅस ठेवला होता तो आता आपल्याला लो फ्लेमवर करून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे बघा, आपला हा लेमन चटका तयार झालेला आहे. तुमच्या लक्षात येईल हा किती ट्रान्सपरंट दिसतोय. हे बघा, आत्ता हा पळीवरून खाली पडतोय, पण ज्यावेळी आपण थंड करू तेव्हा तो अजून थोडा दाट होईल. आता मी गॅस बंद करते आणि थोडा थंड करून त्याच्यामध्ये काही जिन्नस आपल्याला टाकायचे, ते मी नंतर तुम्हाला दाखवते. आता हे बघा, या चटक्यामध्ये आपल्याला हे थोडंसं मीठ टाकायचंय. हे बघा, अगदी चिमूटभर. आता ही वेलची पावडर घालते मी जराशी. या केशराच्या काड्या घालतेय. थोडं थंड करून हे पदार्थ मी टाकते, कारण त्याचा रंग टिकून राहावा, तो काळपट होऊ नये यासाठी हे थंड करून टाकते. हे बघा, आणि थोडंसं लाल तिखट, हे बघा, काश्मीरी मिरचीचं. आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, ते आपण घेऊया. हे बघा, आपला हा लेमन चटका अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. लाल तिखटामुळे छान रंग आलेला आहे आणि केशर आणि वेलचीमुळे त्याला एक छान अरोमा येतो आणि मिठामुळे एक छान चव येते. अशा प्रकारे आपला हा लेमन चटका म्हणजे एक प्रकारचा लिंबाचा छुंदा किंवा लिंबाचा जाम म्हटलात तरी चालेल, अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. 5 ते 7 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं याला तयार व्हायला लागतात. आता आपण आपल्या बोलमध्ये काढून तो सर्व करूया. हे पहा, आपला सी व्हिटॅमिनने भरपूर असा परिपूर्ण लेमन चटका तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे. आणि तुम्ही याला छुंदा म्हणू शकता, जाम म्हणू शकता, पण एक इथे टीप देते की हा तयार झाल्यानंतर तुम्ही बरणीमध्ये भरून साधारणपणे 1 आठवडा तो मुरत ठेवायचा आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा, म्हणजे त्याला आणखी एक वेगळी चव येते. आणि ज्यावेळी तुम्ही हा आस्वाद घेण्यासाठी काढता तेव्हा मात्र तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल अशी याची अप्रतिम चव लागते. मंडळी, नक्की तुमच्या घरी हा लेमन चटका करून बघा आणि सगळ्यांना खुश करा. आणि नेहमीप्रमाणे सूचना देते, लाईक, शेअरिंग, कमेंट्स बरोबर आईची शाळा हे चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद मंडळी.